नमस्कार. सगळ्यांचं डिवाइन सिद्धी सेंटर मध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण काय जाणून घेणार आहोत की ऑरा म्हणजे काय, आभा मंडल म्हणजे काय. तर कोणाला आभा मंडलचं थोडंफार तरी नॉलेज आहे का? म्हणजे आभा मंडल म्हणजे काय, की इथे बसलेल्यांपैकी कोणाला माहित आहे का? कोणी बोलू शकतं का, की आभा मंडल कशाला म्हणतात, ऑरा कशाला म्हणतात? मनीषा भोसले मॅडम, ओके. नाही. तुम्हाला विजया मॅडम? आपण त्या पर्सनला स्कॅन करतो जेव्हा आपण तुम्ही जी प्रोसेस आम्हाला शिकवलेली आहे. हा, हम्म. एखाद्या व्यक्तीला आपण समोर उभं करून ज्या पद्धतीने स्कॅन करतो हम्म. त्याच्या ही आपली काय म्हणू त्याला एक शॅडो शॅडो म्हणू शकतो आपण त्याला. हम्म. ती शॅडो जेव्हा आपल्याला अशी थोडस म्हणजे थोडीफार दिसायला लागते त्याला ऑरा म्हणतो. बरोबर, थँक्यू. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती आहे, बरोबर. तर आता आपण तेच जाणून घेऊयात. शेअर करते मी तुम्हाला स्क्रीन. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? एखादं बोला कोणीतरी. हो. दिसते ना? ओके. आता ऑरा म्हणजे काय, तर ऑरा म्हणजे पहिलं सूक्ष्म शरीर, म्हणजे आपलं जे भौतिक शरीर असतं त्याच्या बाहेरून जे वलय असतं आपल्याला, त्याला आभामंडल असं म्हणतात. त्याला आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो. तर हे आभामंडल आपण कोणाचं पाहू शकतो, तर आपण आपल्या डोळ्यांनी त्यासाठी खूप ध्यानधारणा करावी लागते, तेव्हा कुठे जाऊन आपल्याला आभामंडल दिसायला सुरुवात होते. पण हे आभामंडल कोणाचं आपल्याला दिसू शकतं, की देवी देवता जे संत आहेत, महात्मे आहेत, त्यांच्या पाठी बघा. आता फोटोमध्ये जेव्हा फोटोग्राफीमध्ये आपण बघतो की गोल्डन लाईट, व्हाईट प्रकाश असं वलय जे बघतो आपण, त्याला आभामंडल असं म्हणतात. त्या वलयाला, त्या आभामंडलचं काय दर्शवतं, तर तो आत्मा, ते व्यक्ती किती तेजस्वी आहेत, किती छान आहेत, की त्यांच्याकडून आपल्याला किती पॉझिटिव्ह ऊर्जा घेता येते, हे ते आभामंडल दर्शवत असतं. ज्याप्रमाणे आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो आणि त्यावेळेला आपल्याला किती पण दुःख असेल आपल्या मनामध्ये वगैरे, आणि आपण जातो आणि आपण देवाला काय काय सांगतो, की बाबा मी अशी आहे, मी अशीच आहे, तर मला माफ कर. माझ्या हातून जे पण काय पाप होत आहेत, जे पण काय होत आहे, जे चुका होत आहेत, तर तू ते क्षमा कर. बरोबर की नाही? मग आपण आपली सगळी दुःख घेऊन कुठे जातो? आपण मंदिरात जातो. पण देवाकडे ती एकच ऑरा आहे. तेजस्वी ऑरा आहे, जी पॉझिटिव्ह ऑरा आहे. तर देव काय आपल्याला जज करत नाही. देव काय करतो? आपल्याला तथास्तु म्हणतो, की माफ केलं. आपल्याला देवळातून वगैरे आल्यावर किती बरं बरं वाटतं. जसं देवळाला आपण म्हणतो की घरामध्ये देवारा असतो, त्याला कळस नसावा असं आपण म्हणतो प्रत्येक जण हिंदू धर्मामध्ये, बरोबर. तर का, तर मंदिराला कळस असतो, तर त्या कळसामधून जे युनिव्हर्स कडून जी पॉझिटिव्ह ऊर्जा असते ती त्या कळसामधून आतमध्ये येत असते. प्रत्येक मंदिरामध्ये गेलात आपण, किती पण व्याकुळ असू, किती पण त्रासलेले असू, जर 5 मिनिटं जरी मंदिरामध्ये जाऊन बसलो, तर आपल्याला किती छान वाटतं मंदिरामध्ये. सगळ्यांना याचा अनुभव असेल. तर त्यालाच म्हणतात पॉझिटिव्हिटी. आता पॉझिटिव्हिटी कधीपर्यंत असते आपल्या माणसाकडे, तर आपण लहानपणापासून आपल्याला जोपर्यंत काही कळत नसतं, काही या भौतिक जगाचं काहीच आपल्याला नॉलेज नसतं, की मला हे पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे जेणेकरून कोणती गोष्टीचा आपल्याला मोह नसतो, लोभ नसतो, आपल्याला अहंकार इगो नसतो, त्यावेळेला ही पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये पण असतं. जसं आपण बोलतो तानं बाळ. एखादं बाळ जन्माला येतं, त्याच्याबरोबर खेळल्यानंतर आपल्याला जी पॉझिटिव्हिटी मिळते, त्याला आपण आभामंडल असं म्हणतो. म्हणजे त्या मुलाची, त्या बाळाची ऑरा कशी असते, एकदम पॉझिटिव्ह असते. म्हणजे ती ऑरा, आपण 2 मिनिटं जरी त्या बाळासोबत खेळत राहिलो, तर आपल्याला किती प्रसन्न वाटतं. आपला पूर्ण स्ट्रेस निघून गेला असं वाटतं, किती पण काम करत असेल तर. आता ही वीक ऑरा. वीक ऑरा म्हणजे काय?
आता ते बघूया आपण. तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या लक्षात ठेवा. ओके. आता ऑरा आपण कशी ओळखायची असते? कसं बरं ओळखायचं की या व्यक्तीची ऑरा चांगली आहे किंवा त्या व्यक्तीची ऑरा चांगली आहे? तर बघा, आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असतो आणि आपल्याला वाटतं की या व्यक्तीसोबत बोलतच राहावं किंवा त्या व्यक्तीचं म्हणणं आपल्याला आवडतं किंवा तो व्यक्ती सपोर्टिव्ह असतो. तो आपल्याला पुशअप करत असतो की आपण जे काय करतोय, व्यवसाय करतोय किंवा जे काही काम करतोय त्याच्यामध्ये बाबा हे कर तू, आणि त्याचं आपल्याला सांगणं आवडत असतं आणि आपण ज्या वेळेला ते फॉलो करत असतो, त्यावेळेला समजून जायचं की तुमच्यासाठी तो व्यक्ती योग्य आहे. आणि आभा ही सेम राहत नसते प्रत्येक वेळेला. जसं आपण ध्यानधारणा करतो, मंत्र जप करतो, आपण घरामध्ये पूजा, हवन करतो, आपण स्वतः मेडिटेशन करतो, त्यावेळेला आपलं आभामंडल विकसित होत असतं. तर ते आभामंडल जर आपण निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह विचार करायला लागलो, तर ते आपलं आभामंडल काय होतं? संकुचित होत असतं, म्हणजे कमी होत असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली ऑरा सेम नसते, पॉझिटिव्ह नसते. तर सकारात्मक ऑरा आपली ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला चांगले विचार केले पाहिजेत. पण असं होतं का, आपण आपल्या आयुष्यामध्ये जगतोय तर आपल्याकडून हे होतं का प्रत्येक वेळेला आपल्याला पॉझिटिव्ह विचार करता येतात का? तर नाही करता कधी कधी सगळ्यांच्या घरी तसं वातावरण नसतं, कधी कोण काय बोलतं, त्यामुळे आपल्याला दुःख होतं की मला का, आम्ही एवढं करून सुद्धा मला या व्यक्ती असं बोलतात की आम्हाला समजून घेत नाहीत. मग त्यावेळेला त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी आपल्यावरती येते आणि आपण पण आपला ऑरा कुठेतरी निगेटिव्ह करायला सुरुवात करतो. मग अशा वेळेला आपल्याला काय गरज असते की ऑरा स्कॅनिंगची गरज असते. मग ते आज आपण जाणून घेणार आहोत की ऑरा स्कॅनिंग कसा करायचा. परत ज्या व्यक्ती बोलण्यामध्ये छान असतात किंवा त्यांना भौतिक सुखाचे अनुभव होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना कुठल्याच गोष्टीमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, पैशाच्या गोष्टींमध्ये काम त्यांचं लागतं, जॉब चांगला लागतो, अशा व्यक्ती असतात बघा. त्यांचे 7 चक्रांमधला मूलाधार चक्र विकसित असतं, ऍक्टिव्ह असतं, म्हणजे बॅलन्स असतं त्यांचं, म्हणजे त्यांना त्या गोष्टी मिळत असतात. आणि ह्या 7 चक्रांचा आपल्या आभामंडल वरती पण खूप इफेक्ट होत असतो. हे आभामंडल जे आहे आपलं, प्रत्येक चक्र जर आपलं बॅलन्स असेल तर त्या चक्रांमुळे आपलं आभामंडल विकसित होत असतं. तर मूलाधार चक्र घ्या तुम्ही, स्वादिष्टान चक्र घ्या, मणिपूर चक्र, आपलं हार्ट चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र, हे आपले 7 चक्र आहेत. त्याच्यामुळे आपली आभामध्ये इम्पॅक्ट होत असतो. जर आपल्याला काही त्रास होत असेल तर ते आपल्या ऑरा क्षेत्रावरती 6 महिने अगोदर आपण पाहू शकतो ऑरा स्कॅनिंग करून की कसा ऑरा स्कॅन करायचा. आता आपण एकदा रेकी शिकलो, रेकीची दीक्षा घेतल्यानंतर आपण तो प्रयोग केला, आपण तेवढे कॅपेबल झालो की आपण पण ते 5-6 अटेम्प्ट मध्ये, ज्याप्रमाणे ती पद्धत दाखवणार आहे तुम्हाला, त्या अटेम्प्ट मध्ये आपण एखाद्या व्यक्तीला समोर करून आपण 6 महिने अगोदर जर त्याला काय होऊन गेलं असेल, अदरवाईज 6 महिने नंतर काय होणार असेल, तर आपण त्याच्या ऑरा क्षेत्रावरती ते जाणून घेऊ शकतो. काही मोठे आजार असतात किंवा काय, म्हणजे जिथून आपण डोक्यापासून पायापर्यंत आपल्या हाताने ऑरा स्कॅन करायला सुरुवात करतो, जिथे आपला येऊन हाताचे व्हायब्रेशन आपल्याला स्टॉप होतो, म्हणजे हात एकदम जड होतो, तिथून पुढे जायलाच तयार नसतो आपला हात, तिथे समजून जायचं त्या व्यक्तीचं ते चक्रामुळे त्याला तिथे काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. तर ऑरा अजून सांगते की ऑरा आपली कधी कधी निगेटिव्ह होऊ शकते. आपली ऑरा ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, तो आपल्या बरोबर एकदम छान बोलतोय, बरोबर, पण त्याच्या मनामध्ये तसं नाहीये. एखादा व्यक्ती तुमच्याशी असं पण होतं बघा की आपल्याशी नीट बोलतोय तो व्यक्ती, वरून सगळं काही व्यवस्थित आहे, अलबेल आहे सगळं, पण तरी सुद्धा तुम्हाला इच्छा नाही होत त्या व्यक्तीशी बोलण्याची, किंवा असं वाटतं की पटकन लिव्ह, म्हणजे ह्याने आता बोलणं ह्याचं स्टॉप करावं आणि मी निघून जावं, असं बस झालं आता मला नाही ऐकायचं. त्यावेळेला ते इंट्युशन असतात की त्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी आहे वेगळं
आणि तो वरून काहीतरी वेगळं दाखवतोय, असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे आपल्याला ते आता तुम्ही जसं रेकी कराल ना, असे बरेच अनुभव येतील, की अगदी असे अनुभव पण येतात, की ही व्यक्ती किती माझी चांगली मैत्रीण होती, माझ्याशी इतकं बोलत होती. पण जर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नसेल, तर ती आपोआप तुमच्यापासून दूर होते. आपोआप तुमच्यापासून दूर केली जाते ती. युनिव्हर्स करतो हे. कारण तुमची ऑरा आणि त्यांची ऑरा म्हणजे आभामंडल जे आहे ते मॅच नाही होत. कुठेतरी तुम्हाला त्यांच्याकडून निगेटिव्हिटी येत असते, म्हणून साठी तुम्हाला ते फील होत असतं. एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात जसं राहावं वाटतं, जसं आपले संत महात्मे बोला किंवा एखादं प्रवचनकार बोला. आता जे आपल्या आहेत देवी चित्रलेखा जे आहेत, परत अजून त्या दुसऱ्या पण आहेत, शिवानी दिदी आहेत, त्या ओम शांती शिवबाबांचं सांगतात ब्रह्माकुमारीमध्ये. म्हणजे त्या लोकांकडे आपल्याला एखादा व्हिडिओ जरी आला 2 मिनिटाचा, तरी पण आपल्याला तो स्किप करावासा नाही वाटत. थोडक्यात उदाहरण एक सांगते, की आपण ते ऐकतो, त्यांना ऐकतो आणि त्यांना ऐकल्यावरती आपल्याला खूप प्रसन्न फील होतं, की त्या व्यक्तींचे व्हिडिओ आले तर कधी-कधी आपण त्यांना फॉलो करतो, सबस्क्राईब पण करतो आणि त्यांचे व्हिडिओ येतील, तर आपण ते ज्ञान त्यांच्याकडून घेत असतो. म्हणजे थोडक्यात अर्थ काय, की तुमची ऑरा कुठेतरी पॉझिटिव्ह नेसच्या पॉझिटिव्ह होतीये. तुम्हाला त्या लोकांच्या सानिध्यात राहावंसं वाटतंय असं. आणि ज्या वेळेला आपली ऑरा निगेटिव्ह अट्रॅक्ट करत असते, त्यावेळेला आपण म्हणजे जसं आपण बोलतो ना, की मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणं म्हणजे जसं मोबाईल घ्या, टीव्ही घ्या जास्त. जास्त आपण जेव्हा आपण जास्त प्र एकदम त्याचं ॲडिक्शन असतं, की दिवसा उठल्यावर मोबाईल, 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 टीव्ही परत कुठले घाणेरडे आपण हे वाचतो, मॅगझिन्स वाचतो वगैरे. त्यावेळेला काय होतं, ते नकारात्मक गोष्टी आपल्याकडे प्रोव्हाईड करत असतं. त्यामुळे आपलं आभामंडल त्या दिशेने निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह होत असतं. आपलं आभामंडल विकसित व्हायला केव्हा चालू होतं? ज्या वेळेला आपण चांगल्या लोकांच्या, जे कोणी असतील तुमच्या आजूबाजूला, जे तुम्हाला चांगले प्रेरित करतायत, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन देतायत, तुम्हाला वाटते की त्या लोकांबरोबर राहावं. अशा लोकांच्या सानिध्यात तुम्ही राहाल, सत्संग कराल, प्रवचन म्हणजे अगदी असं नाही की तुम्ही जाऊन हे केलं पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे खूप वेळ जर असला, तुम्ही फावल्या वेळामध्ये चांगलंच ऐका, चांगलंच बघा आणि मंत्र उच्चार, ध्यानधारणा, मेडिटेशन हे महत्वाचं आहे. जर तुम्ही ते करणार ना, तर तुम्हाला स्वतःला आता हे व्हायला सुरुवात होईल, समजायला सुरुवात होईल, की खरंच ह्या गोष्टी असतात की नाही. तर आता ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रश्न? नम्रता मॅडम, ऑफिसमध्ये आहात का? कॅमेरा काल पण नव्हता चालू तुमचा. मॅडम मला एक विचारायचं होतं. जयश्री झोपली. हा, जयश्री मॅडम विचारा ना. हा मॅडम, आपले जे चक्र असतात जे तुम्ही सांगितले, ते म्हणजे इथं वरती कोणतं चक्र असतं आणि तिथून कोणतं चालू होतं, तेवढं प्लीज सिक्वेन्स मध्ये सांगता का? हो, सांगते मी आता ते देणार ना तुम्हाला ते हे करायला देते ना स्क्रीनशॉट काढायला आणि आपलं पीडीएफ पण देईन मी. म्हणजे आता जसं मी प्रत्येक आभा मंडलचं सांगितलं ना ओके. तुम्हाला, तर कोणत्या चक्रामुळे कसं काय आपल्याला इम्पॅक्ट हा होतो. तर ते पीडीएफ मध्ये जे आपल्या नोट्स असतील ना त्या येऊन जातील सगळ्या. आपला क्लास जरी संपला ना तरी ग्रुप असेल ना त्याच्यामध्ये येऊन जातील. काही टेन्शन घेऊ नका. आणि ते मेडिटेशनचं तुम्ही बोलताय ना चक्रांचे 7 चक्र कोणते, त्याचं मी तुम्हाला देते ना पुढे. स्क्रीनशॉट काढायला नावं लिहून हा देते. आता एखाद्या वेळेला बघा आपल्या घरामध्ये काय होतं, आता तुम्ही पण अनुभव घेतला असेल. समजा आपल्या मैत्रिणीसोबत किंवा आपल्या रिलेटिव्ह मध्ये कोण असेल, त्या कोणाला तरी काहीतरी झालंय, समजा त्यांच्या घरामध्ये काहीतरी झालंय आणि आपण जर त्या व्यक्तीच्या सानिध्यात गेलो, लगेच संपर्कात गेलो, तर सगळ्यांना समजतं की नाही आपल्याला, की म्हणजे जर जवळचा व्यक्ती असेल तर काय झालंय, का तू डाऊन आहे, काय झालं, चेहरा म्हणजे आपण कशावरून सांगतो, चेहरा बघून सांगतो लगेच, की काय झालंय बरं तुला, चेहरा का एवढा तुझा उतरलाय, काय झालंय का, आपण बोलतो की नाही. म्हणजे याचा अर्थ कसं, तिला निगेटिव्ह एनर्जी तिच्यामध्ये ती ऍब्झॉर्ब करत असते. म्हणजे आपल्याला पण कळतं, की आपण तिला विचारतो की चांगल्यापणाने, की काय झालंय म्हणून, सोड चल जाऊ दे, चांगले विचार कर, आपण पण सांगतो त्या व्यक्तीला. म्हणजे थोडक्यात आभामंडल जे आपलं निगेटिव्ह होतं ते आपल्या चेहऱ्यावर पण दिसून येतं. आपला चेहरा पण सांगतो की आपलं आभामंडल चांगलं आहे की विकसित आहे की अविकसित आहे.
मनीषा मॅडम, कॅमेरा ऑन नाहीये तुमचा. ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. तर आपण आभा मंडलचं एक घेतलं. अजून कोणाला काही प्रश्न आहे का याच्यामध्ये? बोला ना सपना मॅडम. माईक अनम्यूट कर. आता येतोय का? हा, येतोय आवाज, बोला. पण तुम्ही म्हणताय की एखादी मैत्रीण वगैरे जर ऑरा मॅच होत नसेल तर ती ऑटोमॅटिक दूर होते. हा, पण मग जेव्हा हजबंड वाईफ जेव्हा नातेसंबंध जोडल्या जातात की नातेसंबंध या व्यक्तीशी आपलं लग्न होणार, मग त्यावेळी ते वर्क होत नाही का? होतं ना वर्क. कसं नाही होणार बघा. जर आता तुमचं तुम्ही अजून मॅरिड, लग्न झालंय की अनमॅरिड हो आहात? हो, झालंय झालंय. झालंय ना तुमचं. मग त्यावेळेला कसं मॅडम, की तो व्यक्ती जर आपल्या योग्यतेचा असेल, जर तुम्ही आता या हिलिंग क्षेत्रामध्ये असाल आणि जर तो व्यक्ती तुमच्या योग्यतेचा असेल, तुम्ही जर हम्म. काहीतरी करताय, पॉझिटिव्ह गोष्टी करताय तुम्ही, आणि जर ते करता करता तो व्यक्ती जर तुमचं ऐकतच नसेल, अजिबात म्हणजे असं युनिव्हर्स करत असेल की तो व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नाही पाहिजे, मॅच नाही होत आहे, तर तो आपोआप बाजूला होणार. तुम्हाला काही करायची गरज पण नाही लागणार. म्हणजे आपण जसं बोलतो ना की भांडणं करून किंवा काही करून असं काहीच करायची गरज नाही लागणार. जर तो तुमच्यासाठी योग्य आहे ना, तर तो तुम्हाला तुमचं ऐकणार पण आहे आणि तुम्ही जे काय करताय त्यासाठी तुम्हाला सपोर्ट पण करणार आहे. नाही, म्हणजे बिफोर आपण मॅरेज, बिफोर मॅरेज म्हणते मी, जेव्हा हा एंगेजमेंट वगैरे होते. हा हा, मग मी तेव्हाच सांगते मी तुम्हाला. आता बघा, आपण पण मग एखादी नंतर मॅडम, मॅरेज नंतर बरेचसे आता डायव्होर्सचे प्रमाण वाढले. वाढलेत. हो, ते तर आहेच. मग हे ते तर असं का होतंय? हे बघा, एक तर आपली मॅरेजचे डिवोर्सचे हे प्रकार वाढलेत ते तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये काय होतं की टाळी आपण बोलतो जसं एका हाताने वाजत नाही, तसं दोन्ही बाजूंच्या चुका असतात काही ना काहीतरी. तर आता आपण पण मॅरिड लाईफ जेव्हा जगतो तेव्हा असं आहे का की एकाच व्यक्तीच्या चुका होतात? असं नाहीये ना. दोन्ही व्यक्तींच्या चुका होतात. पण कोणीतरी मागे घेतो, बरोबर? म्हणजे जेवढा आपण रबर ताणतो तेवढा तो तुटणारच आहे. आणि एखाद्या व्यक्तीला मॅरेज म्हटलं की कॉम्प्रमाइज हे आलंच, बरोबर? की एखाद्या व्यक्तीला आपल्या पार्टनरला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती आपण न करणं योग्य असतं. मग अगदीच चांगली गोष्ट आवडत नसेल तर ते चुकीचं आहे. ते आपण आपल्या अंडरस्टँडिंगचा भाग आहे की आपल्या पार्टनरला आपण कशाप्रमाणे सांगतोय, काय सांगतोय, कशा पद्धतीने आपण त्यांना कन्व्हिन्स करतोय की ही गोष्ट चांगलं आहे, काय वाईट आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही मला सांगा समजवून, तर मी ही गोष्ट सोडेन. किंवा एखाद्या पार्टनरला आपल्या मिसेसने की एखाद्या, बघा आता बरेच, आता मी पण स्वतःच्या आयुष्यामध्ये अनुभव घेते. माझ्या बहिणीचा पण डिवोर्स झालेला आहे. पण त्या कंडिशन मध्ये कसं असतं की एकाने पूर्णच फसवलेलं आहे त्या व्यक्तीला, की पहिलं सांगितलेलं आहे की मी जॉबला आहे, अरेंज मॅरेज आहे ते माझ्या बहिणीचं, आणि त्यांनी सांगितलं की माझं जॉब आहे 50,000 to 60,000चा, आणि ज्या वेळेला लग्न होतंय तेव्हा 2 महिने होतात तरी पण कळतं की तो व्यक्ती कामाला जात नाही. मग आता ह्या कंडिशन मध्ये डिवोर्स घेतला पाहिजे की नाही, हे तुम्ही सांगा. नाही, माझा क्वेश्चन मॅडम थोडा वेगळा आहे. हा, बोला. माझं म्हणणं आहे की मग जर मिसमॅच होत असेल तर मग ते व्हायलाच नको, लग्नच व्हायला नको लग्नच असं व्हायला म्हणायचं. नको. मग ते तसं होतं जर आपलं अरेंज असेल आणि तुम्ही जर आधीपासून या क्षेत्रात आहात ना मॅडम. आता हा. सपोज एखाद्या व्यक्तीचं बिफोर मॅरेज समजा रेकी करते, ती रेकीचंच घ्या, रेकी करते किंवा कुठलंही ऑकल्ट सायन्सचं कुठलंही काही करते, वास्तू घ्या किंवा तुमचं ज्या आध्यात्मिक ऑकल्ट सायन्स मधल्या कोणत्याही एंजेलिक करते, कोणतं पण घ्या क्षेत्र. मग ते जर ती ही करते आणि ते जर ती काय म्हणतात, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की मेडिटेशन रोज करा 21 दिवस, तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळणार आहेत, बरोबर? तर मग ती जर रोज करते तर तिच्यापासून तो व्यक्ती लांबच जाणार आहे, असं ते मी अच्छा, सांगते म्हणजे तुम्हाला. त्यासाठी
ही जी प्रोसेस आहे ती जर करत असू तरच ती जर आपण त्यातून करत असणार प्रोटेक्ट होऊ. तर आणि हा आभा मंडल मी तेच सांगते, आभा मंडल आपलं एकाच वेळी सेम नसतं. जसं आज सपोज माझ्या घरी काहीतरी झालंय, तर मी तुम्हाला काहीतरी सांगणार, तर माझा आभा मंडल काय, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला काय समजत नाही, तर पण माझा आभा मंडल काय आहे, थोडंसं डाऊन झालेलं आहे. कारण का माझ्या घरी काहीतरी वातावरण दूषित होतं. म्हणून साठी मी तुम्हाला सांगते भले पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, बरोबर. पण माझं आभा मंडल, मग ह्यासाठी काय करायचं, आता जेव्हा माझं मेडिटेशन होईल आणि जेव्हा माझी परत ती ध्यानधारणा होईल त्या दिवसाची, तेव्हा माझं परत पूर्ववत येणार आहे आभा मंडल. म्हणजे जितकं आपण करणार आहोत, आता तुम्ही थोडंसं हे घ्या ना, असा हात करा, स्वतः हे करा, प्रयोग करा. फक्त आता असं असं करा, कुठे येऊन थांबताय बघा, कुठे येऊन थांबताय तिथेच थांबा, जिथे आहात तिथे थांबा. हा, आता बस जिथे थांबलाय तिथे थांबा. आणि आता तुम्ही बोला, कोणता पण तुमचा जप करा, जे पण असेल तुमच्या मनामध्ये, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ते करा तुम्ही असं असं करत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. कोणता पण जप करा, जेवढा तुम्ही होता पहिला त्याच्यापेक्षा अगदीच वाढलेला असणार आहे की नाही ते फील करा. हात तसेच करा, परत करा. रचना मॅडम, परत तसंच करा. मंत्र बोला आणि परत तुम्ही जो मगाशी होता त्याच्यापेक्षा लांब जातोय की नाही बघा हात तुमचा, आपोआप जाणार आहे. जी एनर्जी तुम्ही इथे फील केली होती ना, ती अगदीच इथे जाणार आहे, जर तुम्ही मंत्र बोलत असाल तर. आता एकदम हळू प्रोसेस करा मनीषा मॅडम, हळू, तरच तुम्हाला फील होणार आहे, त्याचं फिलिंग त्या वेळेला येणार आहे तुम्हाला. व्हायब्रेशन आले आहेत अर्चना मॅडम? हो. येतात ना, तुम्ही करा. म्हणजे मी तर डेली करते. आता मी जेवण वगैरे, आता माझं मी तुम्हाला सांगते, माझं जेव्हा ज्या दिवशी मेडिटेशन होत नाही ना, त्यावेळेला आपला ऑरा एकदम कमी असतो. आणि ज्या वेळेला मेडिटेशन होतं आणि आपलं रोज रोज ध्यानधारणा होते ना, तर आपल्या हातामध्ये आपला ऑरा येत नाही, म्हणजे तो वाढलेला असतो. म्हणजे आता मी तुम्हाला एक सांगते, आता कसं आपला ऑरा सामान्य माणसाचा 2 ते 3 फूट असतो, म्हणजे जसे आपण विचार करतो चांगले वाईट त्याप्रमाणे, बरोबर. आणि ज्या वेळेला आपण रोज ध्यानधारणा वगैरे करायला चालू करतो ना, तर तो तुम्ही असे किती पण हात कराल ना, ज्या वेळेला तुमचं रोज रेग्युलर मेडिटेशन होईल, तुमची ध्यानधारणा होईल, तुम्ही जे मंत्र उच्चार वगैरे कराल, पूजापाठ कराल, सकाळी पूजापाठ केल्यानंतर तुम्ही सपोज आपल्या देवाची पूजा करताना श्री सूक्तचं वगैरे पठण लावाल तुमच्या याच्यावर, त्यावेळेला तुम्हाला कळेल की तुमची ऑरा ना, ती तुमच्या हातामध्ये पण येत नाही. म्हणजे आता जसं मी सांगितलं ना तुम्हाला, हात व्हायब्रेट, आता एवढी, आता एवढी, मग एवढी. पण ज्या वेळेला तुम्ही मेडिटेशन, ध्यानधारणा, मंत्रोच्चार चालू असतात ना, त्यावेळेला ती आपल्याला हातामध्ये पण नाही. म्हणजे काय, थोडक्यात आपली ऑरा वाढलेली असते. आता तुम्ही बघता ना, आपल्या नरेंद्र मोदींचा ऑरा किती तेजस्वी आहे, त्यांचं मेडिटेशन खूप पॉवरफुल आहे. अर्चना कुलकर्णी मॅडम, मॅडम मेडिटेशन मध्ये काय करायचंय? मॅडम देणार ना ते 7 चक्राचं बीज मंत्राचं मेडिटेशन, आपल्या युट्यूबला पण आहे. पण आता ज्या प्रकारे आपण शिकतोय, आता 7 चक्रांमुळे होणारे तोटे, म्हणजे बॅलन्स नसल्यावर होणारे तोटे, बॅलन्स असतील तेव्हा होणारे फायदे, आणि अतिसक्रिय असतात तेव्हा होणारं नुकसान, हे आपण सगळं घेणार आहोत. ओके, थँक्यू मॅडम. तर तुम्हाला मिळालंय ना सपना मॅडम प्रॉपर उत्तर तुमच्या हो प्रश्नाचं? हो हो. ओके, थँक्यू सो मच. मॅडम एकदा मेडिटेशन घ्या, कसं करायचं सांगा. मी आता तुमचं एक साधं मेडिटेशन घेऊ का, रिलॅक्सेशनचं? आहेत का? कोणाला झोप नाही ना येणार? नाही. मला नाही येते घ्या मॅडम, घ्या मॅडम घ्या. येते झोप? मला खूप झोप येते मेडिटेशन सुरू केलं की. व्हेरी गुड. पण तुम्ही लक्ष द्या आणि ऐका, प्रत्येक कारण बॉडी त्या पॉइंट. दिवशी, पहिल्या दिवशी केलं ना, तर मी नंतर क्लास अटेंड केला नाही, झोपून गेली होती. हा, पण आली ना मॅडम छान सेम झोप. माझंही तसंच झोपच झालं. तर मेन पाहिजे आपल्याला. काय बोलताय? माझंही तेच झालं. परवा तुम्ही पहिले मेडिटेशन घेतलं ना,
मी डायरेक्ट झोपून गेली, मी उठलीच नाही. मी डायरेक्ट मेडिटेशन आपली मीटिंग संपली तेव्हा उठली. आणि ना ते तुम्हाला आपल्या झोपायचं युट्यूबला असेल ना, बघून पहिले असे हात रब करा आणि चेहऱ्यावर एनर्जी घ्या. म्हणजे क्लासमध्ये जे होतंय ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं म्हणजे फील कराल, पॉझिटिव्ह फील कराल असं. मनीषा मॅडम, आवाज नाही येत आहे तुमचा. काय बोलताय का? मेडिटेशन घेताय का विचारत होते. हो हो, पाण्याची बॉटल वगैरे घ्या. थोडंसं मेडिटेशन घेते म्हणजे मग हे झाल्यानंतर छान झोपाल तासभर. फक्त रिलॅक्सेशन, बॉडी पॉइंट आहेत ना आपले, ते रिलॅक्सेशनचं मेडिटेशन घेते. फक्त हलकं होण्यासाठी, आपण स्वतःचे सगळे अवयव एकदम शांत होण्यासाठी. मॅडम एक रचना गोष्ट मॅडमला खूप झोप येते हा. किती आळस देतात बघा. रचना मॅडम खूप झोप येते. हॅलो हा बोला ना विजया मॅडम. मॅडम मला एक गोष्ट सांगा. आता तुम्ही आमचं मेडिटेशन घेता आणि आम्ही इतके जेवढे जे मेंबर्स आहोत, कॅन्डिडेट्स आहोत, त्याच्यापैकी कोणाचा ऑरा स्ट्रॉंग असेल, कोणाचा वीक असेल, तर बरोबर. त्याच मेडिटेशन घेतल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवर काही होतो का, तुम्हाला होतो? नाही नाही, काही नाही मॅडम. मी तुम्हाला सांगते, काल आपला पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जो काही हे झाला, विषय झाला, तुम्हाला सांगते रेकी ना चांगल्या गोष्टीसाठी जर आपण योग्य केलं, आपण कोणाला वाईट करणार आहोत का? नाही. जिथे आपले वाईट इंट्युशन असणार आहेत, रेकी आपण चुकीच्या कामासाठी वापरली की त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होणार आहे. जसं का सपना मॅडमनी सांगितलं, जसं ते पण म्हणालेत, आपले सद्गुरू पण म्हणालेत की जर चांगल्या कामासाठी यूज करणार असाल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याचे दुष्परिणाम जर तुम्ही वाईट कोणत्या गोष्टीसाठी करणार रेकी, तर ती कोणती पण गोष्ट असू दे, ती आपल्याला इम्पॅक्ट करणार आहे. एकतर ती रेकी वाईट गोष्टीसाठी कामच करणार नाही, आणि जरी काम केलं तरी ते आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. पण आपण कोणासाठी चांगलंच करणार आहोत, आणि आपण स्वतःच्या चांगल्यासाठी आलो आहोत, आणि इतरांचं पण चांगलं करण्यासाठीच आपण रेकी करणार आहोत. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. मला काहीच प्रॉब्लेम होत नाही. उलट मला तुमची एनर्जी मिळते. माझं पण मेडिटेशन होतं तुमच्यासोबत. असं काहीच हे नका करू की पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह असेल म्हणून मला इम्पॅक्ट. आपण आता तर चांगलं करतोय ना, आत्ताच्या क्षणाला. ठीक आहे. ओके, पाणी प्या. आणि जे पण त्यांचे पण हे बंद आहेत. आशा मॅडम, आज हे बंद आहे तुमचा कॅमेरा, चालू करा. पाणी पिया म्हणजे झोप नाही येणार. आणि जे आता वेळ नाही त्यांनी नंतर व्हिडिओ ऐकून नक्की करा मेडिटेशन. अगदी रात्री झोपताना केलं तरी छान आहे. झोप लागेल चांगली. तुमचे सगळे शरीराचे अवयव एकदम रिलॅक्स होतील, एकदम छान. ठीक आहे, सुरू करूया. चला. प्रत्येक मेडिटेशनच्या वेळेला आपल्या, मी आता सांगून ठेवते तुम्हाला, म्हणजे प्रत्येक वेळेला हे सांगायला नको आपल्याला. प्रत्येक मेडिटेशनच्या वेळेला 3 ते 5 वेळा डीप ब्रीथ करायचा. म्हणजे श्वास घ्यायचा, थोडा थोडा सेकंद रोखून ठेवायचा, तो श्वास 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 आपले श्वासांकडे केंद्रित करायचं लक्ष आपलं. हात कसे ठेवायचे मॅडम? 5 मिनिमम. मिनिमम असं छताकडे ठेवा हात. असं कोणती हे केलात, मुद्रा केलात तरी चालणार आहे, किंवा असे छताकडे ठेवा. मी माझ्या पूर्ण शरीराचे, माझ्या पूर्ण शरीरातील नकारात्मकता काढून टाकत आहे. मी माझ्या शरीरातील पूर्णपणे सर्व नकारात्मकता काढून टाकत आहे. श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. आता माझे मन
माझ्या श्वासांसोबत जोडले गेले आहे. आता माझे मन माझ्या श्वासांसोबत जोडले गेले आहे. माझे मन खूप शांत झाले आहे. आता माझे मन खूप शांत झाले आहे. आता मी माझ्या डोक्यातल्या संपूर्ण अवयवांचा विचार करत आहे. आता मी माझ्या डोक्यातल्या संपूर्ण अवयवांचा विचार करत आहे. माझं डोकं पूर्णपणे शांत झालं आहे. माझं डोकं पूर्णपणे हलके झाले आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता मी माझे नाक, कान, डोळे, चेहरा यांचा विचार करत आहे. आता मी माझे नाक, कान, डोळे, चेहरा यांचा विचार करत आहे. आता हे पूर्ण अवयव शांत फील करत आहेत. आता हे संपूर्ण अवयव हलके झाले आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता मी माझी मान आणि माझ्या कमरेपर्यंतच्या अवयवांचा विचार करत आहे. आता मी माझी मान आणि माझ्या कमरेपर्यंतच्या अवयवांचा विचार करत आहे. संपूर्ण अवयव माझे शांत झाले आहेत. संपूर्ण अवयव माझे शांत झाले आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता मी माझ्या कमरेखालील संपूर्ण पायापर्यंतच्या अवयवांचा विचार करत आहे. आता मी माझ्या कमरेखालील संपूर्ण प्रत्येक पायापर्यंतच्या बोटांचा पण विचार करत आहे. माझा प्रत्येक अवयव शांत फील करत आहे. माझा प्रत्येक अवयव हलका झाला आहे. हलका झाला आहे. हलका झाला आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता हात रब करा आणि तुमच्या चेहऱ्यावर एनर्जी घ्या. आणि सॉरी हा मॅडम, रचना मॅडम, मी सांगायला विसरले. मेडिटेशन करताना कधी पण चष्मा काढून ठेवा त्याच्या पुढे. मी विसरले, मी आता पटकन बघितलं तुम्हाला. चष्मा घड्याळ घालू नये मॅडम. काय बोलताय? घड्याळ पण घालू नये ना, चष्मा घड्याळ बेल्ट. नाही नाही, चष्मा म्हणजे चष्मा तर नाही, घड्याळ वगैरे ठीक आहे, पण चष्मा नाही मेडिटेशन करताना घालायचं. बरोबर. केलात का सगळ्यांनी मेडिटेशन? फील केलं का आज त्या दिवशीपेक्षा? कल्पना शक्तीमध्ये अवयव आले का? आणि जेव्हा हलके शांत बोलतो आपण, ज्या वेळेला रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स बोलतो, तेव्हा असा अवयव एकदम हलका होतो असं वाटलं का कोणाला? हो मॅडम. कोणाला वाटलं? हो मॅडम, मनीषा मॅडम. ओके. सुजाता मॅडमला पण, मला पण. आणि झोप झोप कमी आली हो मॅडम. एका दिवसाच्या कंपॅरिझन मध्ये. ओके. आणि 2 दिवसापासून तर मी स्वतःला, माझ्यामधला अग्रेसिव्हनेस कमी झालेला आहे. मी शांतपणे कुठलंही मॅटर हँडल करते आता. म्हणजे शांत चित्ताने बोलायचं, बसून बोलायचं, त्या गोष्टीवर सोल्युशन काढायचं. हा एक परिणाम झालाय माझ्यावर. व्हेरी गुड मॅडम. जर 2 दिवसामध्ये एवढं, तर मग तुम्ही किती छान कराल पुढे अजून. खूप छान. जी गोष्ट झालीये ती मी एक्सप्रेस करते इथे, की झालंय माझ्या बाबतीत असं. ओके ओके. थँक्यू, थँक्यू सो मच मॅडम.
ऍक्च्युली ना मला पण कधी कधी असं आपण जेव्हा एखाद्यांचे एक्सपिरियन्स हे करतो ना, आता गेल्या बॅच मध्ये एक आहेत स्टुडंट, त्यांचं म्हणजे त्यांना एवढं मानसिक अशांती आहे ना, म्हणजे त्यांच्या सून मुलगा वगैरे खूप त्रास देतात. म्हणजे त्यांना त्या म्हणतात की मी एवढं सगळं करून सुद्धा माझ्या बाबतीत का नाही मॅडम, मला अक्षरशः असं आत्महत्या करावीशी वाटते. तर ज्या वेळेला त्यांनी सेशन अटेंड केलं ना, थोडंफार मेडिटेशन वगैरे केलं, त्यावेळेला त्या बोलल्या, खरंय मॅडम की आपण चांगलंच ऐकलं पाहिजे आणि चांगलंच बोललं पाहिजे. मेडिटेशन करून मला खूप शांत वाटत आहे, शांत वाटतं आणि 2 दिवसात माझा आता जो विचार जो मी करते ना, तो पूर्णपणे निघून गेलाय. ऍक्च्युली होतं, ज्या व्यक्ती खरंच खूप असतात ना डिप्रेशन मध्ये वगैरे, जर त्यांनी पण, त्यांना इच्छा पण झाली पाहिजे. काही काही लोकांना इच्छा पण होत नाही, पण ज्यांची खरंच इच्छाशक्ती प्रबळ असते ना, जसं आपण बोलतो, एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास लावून घेतला तर ती गोष्ट आपल्याला युनिव्हर्स देतं. बरोबर झालंय का असं? कोणी अनुभव शेअर करेल का? सपना मॅडम, हा बोला ना, झालंय ना तुमच्या बरोबर असं की एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास करतो तर ती गोष्ट आपल्याला युनिव्हर्स देतोच देतो. तेच आपलं माइंड आपण ह्याचं बोलूया, म्हणजे द सिक्रेट माइंड, त्याच्यावरती आपण थोडस चेतन आणि अवचेतन मनावरती बोलूया का आता? तुमची हरकत नसेल तर अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. बोलू हो मॅडम, का चालेल. वेगळा कोणता टॉपिक घेऊ? रेकीची प्रार्थना सांगू का? चालेल. तुम्ही हा जे बोलाल चालेल. ते. आपल्याला सगळं हो काही मॅडम, करायचंय. प्रार्थना सांग. प्रार्थना सांगू प्रार्थना रेकीची? सांगा सांगा. ओके, ठीक. ग्रुपवरती सगळे पाठवा अगदी का आहेत. मॅडम? आता बघा, उद्या आपल्याला सकाळी पहिल्यांदा तर अटेंडमेंट घ्यायचे, तर सगळे शार्प 7 वाजता होतील ना जॉईन लिंक वरती? हो. आवाज नाही म्यूट जमणार, अनम्यूट आज करा नाही मॅडम. जमणार मॅडम. सपना मॅडम अनम्यूट करा. हा बोला. मॉर्निंग टाइम आहे म्हणता की इव्हिनिंग? मॉर्निंग मॉर्निंग. ठीक आहे. 8ला घ्या ना मॅडम. ऍक्च्युली मला ना उद्या सकाळच लग्नाला जायचंय मॅडम, 8 वाजता तरी ऍटलीस्ट जायला पाहिजे. आपल्याला फक्त जास्त मग वेळ नाही लागणार आहे, 15 ते 20 मिनिटच लागणार आहे. मग 7:30ला ठीक आहे. घ्या, कारण टिफिन असतो ना मॅडम मुलांचा वगैरे. 7 वाजताच असतो का टिफिन? हो, 7:30ला जातात मिस्टर आणि मुलं. 7:30ला घेऊ शकता तुम्ही. बाकीच्यांचं पण, मॅडम मला पण निघायचं आहे ना मॅडम मग. 7:30 वाजता घेते. मी 7 वाजता का बोलत होती? 6:15 पर्यंत आपण उद्याचा दिवस लवकर उठा ना मॅडम. उद्याचा नाही नाही, दिवस मी काय, तर एक दिवस हरकत काय? आपल्याला थोडी ना रोज मा- करायचं. माझ्या घरी जाण्याचा वेळ 6:45ला मुलाचा, 7:15ला मिस्टरांचा असतो. ओके, त्यांचा ठीक आहे पूर्ण मॅडम. हातात द्यावा लागतो. नाही नाही, जर तुम्ही 7:30ला काही अगोदर प्रॉब्लेम नाही. प्रिपरेशन केला तर 7:15 पर्यंत तुम्ही मोकळ्या व्हाल, ते बोलते मी. हो ना, मग मी 7:30 बोलली होती तुम्हाला. बघा, काय 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 बोलताय? 7:30 पर्यंत मग एक म्हणजे काम करूया निवांत. आपण, आपण तुमचं नंतर घेऊया मग. चालेल? तुमचं अटेंडमेंट चालेल नंतर घेऊया. कारण मग चालेल. बाकीचे लोक जे घेणारे असतील ते घेऊन टाकतील ना 7 वाजता. 15 आणि मी हो दिलं हो. असतं 7:30ला पण काय होणार माहितीये, मला पण जायचंय म्हणून. नाही नाही, मग तुम्ही सर्वांना एक एक देणार आहे की सगळ्यांना एकदम देणार आहे? सगळ्यांना देणार, सगळ्यांना मिळते दीक्षा. आता जे उद्या घेतील त्यांना कळणारच आहे त्याचे अनुभव, की दीक्षा कशी मिळते नाही तर ते. तुम्ही एकेकाला देणार ना? एकेकाला नाही, असेच ऑनलाईन व्हिडिओ सगळ्यांचे चालू असणार, त्यावेळेला देणार सगळ्यांना. ओके आणि मग ज्या वेळेला ओके पुढच्या सेशनची वगैरे असेल तेव्हा मग मी तुम्हाला सांगेन अटेंड करा, किंवा आपली बॅच चालू होतानाच एखाद दिवस सांगेन की ज्यांची राहिली त्यांनी घ्या म्हणून. चालेल. ठीक आहे? 7:15 पर्यंत येते मी. ओके ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. तर आपण दीक्षा घेते वेळी जसं मी तुम्हाला सांगितलंय, ते प्रत्येकाने प्रत्येकाचं नाव मला पर्सनली पाठवा आणि तुम्ही कुठून आहात ते पाठवा. कारण मला तुमचं नाव आणि तुमचं राहण्याचं ठिकाण, म्हणजे जिथे आता जिथे पण तुम्ही आहात, मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये लालबाग वगैरे असेल असं एखादं ठिकाण, तर ते नागपूरमध्ये असेल तर तसं, म्हणजे प्रत्येकाने त्याचं नाव आणि त्याच्यासोबत त्याचं राहण्याचं ठिकाण ते दीक्षा देताना आपल्याला बोलावं लागतं आम्हाला. ठीक आहे? मॅडम, बोला ना. हॅलो बोला ना. मॅडम, आधी गुरूंकडनं जी दीक्षा घेतली असेल तर ही दीक्षा घ्यायला चालेल काही का? प्रॉब्लेम नाही मॅडम. हे बघा, आपण ना काय असतं माहितीये, रेकी ग्रँड मास्टर म्हणजे कोण असतं?
की मीडिएटर असतो. आपल्याला ही दीक्षा डायरेक्ट युनिव्हर्स देत असतो. फक्त आम्ही काय करतो, ती युनिव्हर्स कडून ती जी दीक्षा आहे ती घेऊन तुम्हाला पास ऑन करत असतो. आता उद्या याच्यामधला एखादा तुम्हीच समजा, सपना मॅडम रेकी ग्रँडमास्टर झालात तुम्ही, पूर्ण सगळे सेशन शिकलात. आपण काय होतो, एक चॅनल होतो, एक साधक होतो. आता जे उद्या दीक्षा घेणार ते रेकी साधक होणार, रेकी हिलर. म्हणजे का ते आपण स्वतःची हे करणार, शारीरिक काही समस्या, मानसिक काही समस्या, अडचणी हील करणार, दुसऱ्यांच्या हील करणार. काहीच प्रॉब्लेम नाही. आपण एखाद्या गुरूंकडून गुरु दीक्षा घेतलेली आहे आणि आपण रेकीची दीक्षा घेतली, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. रेकीची दीक्षा ही, मी तुमची गुरु कोणत्या क्षेत्रापुरती मर्यादित आहे, फक्त रेकी. मी याचं प्रशिक्षण देते, पण तुम्ही पण तुमच्याकडून पण काहीतरी शिकण्यासारखं असू शकतं माझ्यासाठी. म्हणजे असं नाही की म्हणजे मी जसं आपण जी दीक्षा घेतो ना, जसं सद्गुरू, तशी दीक्षा नाही. आपण ही युनिव्हर्स आपल्याला देत असतो. फक्त आपण काय असतो, आम्ही काय असतो, मेडिएटर असतो मधले, की आमच्याकडून ती तुमच्यापर्यंत प्रवाहित होणार असते. आणि तुम्हाला ते उद्या मॅजिक कळणार आहे. ज्या वेळेला तुम्ही दीक्षा घेणार तेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येणार आहेत. ते मी आता नाही सांगत, कारण का मी आता जर सांगितले ना ते अनुभव तुम्हाला, तर तुम्ही ते कल्पना शक्तीमध्ये इमॅजिन कराल. बरोबर की नाही? जेव्हा तुम्हाला उद्या येतील ना जे स्वतःचे अनुभव, ते तुमचे स्वतःचे असतील. ते सेशन झाल्यानंतर ते तुम्ही मला अगदीच सांगाल की काही काही होऊ शकतं असं. मॅडम, एक विचारू का? आता बोला. मला तरी काही 7 चक्राबद्दल काहीच माहिती नाहीये. ओके. आ- मग मग ही आता दीक्षा मी घेतल्यानंतर मला त्याच्याबद्दल कशी काय माहिती मिळणार? काय होतंय, काय नाही? काहीच प्रॉब्लेम नाहीये मॅडम. 7 चक्राचा आपला सेशन सॅटरडेला होणारच आहे, बरोबर? ही दीक्षा हा तुम्हाला देते, रेकीची प्रार्थना. तुम्हाला अगदी काही माहिती नसेल ना, आणि तुम्ही समजा हा कुठे ऑफलाईन जाऊन जरी एखाद्या मठामध्ये वगैरे दीक्षा घेतली ना, आणि तुम्हाला काहीच माहिती नाही, आणि त्यांनी फक्त सांगितलंय मॅडम तुम्ही तुमचे आजार बरे करू शकता, तुमचं डोकं दुखतंय तुम्ही हील करू शकता, आणि जर तुम्ही दीक्षा घेतली, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पडलंय का? 7 चक्र काय नाही आहे, ऑरा काय आहे, काही नाही, नाही बरोबर ना? ही काही दीक्षा घेतल्या आणि तुम्ही गेलात घरी, आणि तुम्ही तुमचं काम करायला सुरुवात केला. तुमचं डोकं दुखतंय, मग इथे घेतलात, रेकीची प्रार्थना केलात, इथे हात ठेवलात, 3 मिनिटं तुम्हाला इथे हात ठेवायचंय, तुमचं डोकं शांत होणार आहे. पुढच्या 10 मिनिटात तुमचं डोकं बंद झालेलं असणार आहे. बरोबर? रेकी हा रेकीचं काम करणार आहे. असं काही नाही की तुम्हाला त्यासाठी हे माहिती पाहिजे, ते माहिती पाहिजे. आता तर आपण सगळं घेणारच आहोत, सगळी माहिती हा देणारच आहोत. पहिले ऑफलाईन मध्ये एवढं सगळं नाही व्हायचं. फक्त सांगायचे, वरवर सगळ्या गोष्टी सांगायचे, पण डीप मध्ये असं नॉलेज नव्हतं. आता तर खूप सगळीकडे जरी युट्यूब सर्च केलात तरी तुम्हाला 7 चक्राची माहिती मिळणार आहे. आपण रेकीची प्रार्थना केल्यानंतर रेकी आपल्या हातातून प्रवाहित व्हायला चालू होते आणि आपल्याला रिझल्ट मिळायला चालू होतात. त्याच्याबद्दल काहीच कोणी डाऊट घ्यायचा नाही. जो डाऊट घेणार त्याला मॅजिक दिसणार नाही, एवढंच सांगेन. ते डाऊट नाहीये, पण आपण ते नाही करू नाही नाही, शकतो का? तुम्हाला ते नाही. हा हा, बरोबर तुमचा प्रश्न. मी तुम्हाला, बरं चला सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या, नो प्रॉब्लेम, आपण ते पण करूया. मॅडम रेखीची प्रार्थना. हा, रेकीची प्रार्थना सांगते. पहिला हा स्क्रीनशॉट घ्या एक. मॅडम काय साहित्य लागतं उद्या? 1 मिनिट हा मॅडम, सांगते, 2 मिनिटं द्या. हे घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या, मी तुम्हाला सांगते. पहिला आहे मूलाधार चक्र, आपल्या गुदद्वाराजवळ असतं. नंतर आहे स्वादिष्टान चक्र, आपल्या नाभीपासून खाली 4 बोटं असतं. नंतर आहे मणिपूर चक्र, जे आपल्या नाभीच्या वर असतं. नंतर आहे हार्ट चक्र, आपल्या हृदयाच्या इथे मधोमध असतं. नंतर विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र. नंतर हे आज्ञा चक्र, जिथे शिवनेत्र असतं तिथे. मॅडम चौथं कोणतं आहे? चौथा आहे हार्ट चक्र, अनाहत, हृदय चक्र बोलतो आपण त्याला. इथे असतं.
हा, आणि 7वं चक्र आहे सहस्त्रार चक्र, क्राऊन एरिया. जिथे आपल्या बाळाचा, आपण जेव्हा नवीन जन्मजात बाळ असतं, जिथे टाळू असतो बाळाचा, तिथे आपलं क्राऊन एरियावरती इथे आपलं सहस्त्रार चक्र असतं. 7 चक्र. सॉरी सॉरी मॅडम, परत रिटर्न 5 पासून सांगा. हा, सांगते. हा पहिलं घ्या मूलाधार चक्र. हा घेतलं. मूलाधार चक्र, नंतर स्वादिष्टान चक्र, हा नंतर आहे मणिपूर चक्र, मणिपूर चक्र, नंतर हार्ट चक्र, अनाहत चक्र, रचना मॅडम आवाज नाही येत आहे तुमचा. इकडे बोलताय की तिकडे बोलताय? कॅमेरा, हा सॉरी, हा आवाज, हा. अनाहत चक्र लिहिलं. विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र. ओके. आता मी तुम्हाला रेकीची प्रार्थना सांगते, तेवढी लिहून घ्या. म्हणजे उद्या जेव्हा आपण दीक्षा घेणार, त्याच्यानंतर तुम्ही उद्याच्या दिवसभरात हे करू शकता, प्रार्थना करून तुमचे अनुभव पण मला शेअर करू शकता. काय फील होतंय तुम्हाला. हॅलो मॅडम, बोला, कोण बोलतंय? सुजाता बोलते मी. हा, रेकी बोल. प्रार्थना ही सकाळीच म्हणायची का? नाही मॅडम, कोणत्याही टायमिंगला आपण रेकी हील करू शकतो. काहीच ओके. वेळ नाहीये त्यासाठी, हा कोणत्याही ठीक. टाइम. सपना मॅडम आल्या नाहीत अजून, वही पेन घ्यायला गेल्यात. नम्रता मॅडम जॉबला आहात का? बोलू शकता? मॅडम सोनाली बिचकर झालेत काय हो हे ऍड? नाही, सोनाली म्हणून नाहीये कोणी ते. नाही आहे. ठीक आहे, चालेल. आपण प्रार्थना घेऊया. ओके. मी माझे आत्म्याचे आभार मानते. मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते. मी माता पिता आणि गुरुजन डॉक्टर मिका उसू यांचा चेहरा आणायचा समोर. मी माता पिता आणि गुरुजन यांचे आभार मानते. मी कुळस्वामिनी आणि जे तुमचे इष्टदेव असतील त्यांचं नाव लिहा, यांचे आभार मानते. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश माझ्या 7ही चक्रातून प्रकाशित होऊन माझ्या सर्वांगामध्ये प्रकाशित होऊन दोन्ही तळ हातांमधून प्रवाहित होत आहे.
एकदाच लिहा. प्रवाहित होत आहे. बोलताना 3 वेळा बोला. डन झालं विजया मॅडम? झालं सगळ्यांचं? ओके. आता उद्यासाठी मी एक अजून हे देते तुम्हाला, काय म्हणतात, सूचना. एक सूचना म्हणजे अशी की फ्रायडेला नॉनव्हेज काही लोक खातात, बरोबर ना? पण उद्या तुम्ही दीक्षा घेणार आहात तर उद्याच्या दिवस नॉनव्हेज नाही खायचं. ओके. हा विजया मॅडम काय बोलताय का? माईक अनम्यूट आहे. मी प्युअर व्हेजिटेरियन. नाही नाही, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांचा काही प्रश्नच नाही, पण जे नॉन व्हेजिटेरियन आहेत किंवा काही व्यसन म्हणजे समजा कोणाला काही कामानिमित्त वगैरे कधी ड्रिंक करावी लागते किंवा काय, पण ज्या वेळेला आपण चांगलं काम करतो त्यावेळेला व्यसन करू नये. आणि मी हे पण सांगते, रेकी एवढं पॉवरफुल आहे की जर तुम्ही या क्षेत्रात येणार ना तर तुम्ही कधीतरी करताय ना जे ड्रिंक, ते पण तुम्हाला करायला नाही वाटणार. मोस्ट ऑफ लेडीज पण हल्ली आपण बघतो ना की आता एवढं शिक्षण पुढे गेलंय की जेंट्स पेक्षा लेडीज ड्रिंक करतात. उद्या मी काय काय सांगितलंय तुम्हाला? धूप स्टिक, बरोबर, एक मातीचा दिवा. मॅडम ही कशी करायची रेकी ते सुद्धा सांगणार ना? येस मॅडम, सगळं सांगणार, डोंट वरी. रेकीची प्रार्थना बोलायची आपण आता उद्या सकाळी आपण दीक्षा. कोणाचा माईक प्लीज अनम्यूट करा ना, कुठून आवाज येतोय? म्यूट करा ना प्लीज. अनम्यूट बोलते मी. आपण ही रेकीची प्रार्थना केल्यानंतर आपण प्रत्येक बॉडी पॉइंटला कसं हील करायचंय ते पाहणार आहोत सॅटरडेच्या सेशन मध्ये. आपलं अजून भरपूर सिलेबस पेंडिंग आहे, त्यामुळे असं होणार नाहीये की 5 दिवस बोलले म्हणून 5 दिवसाचे सेशन असणार आहे. आपला 6वा दिवस पण होऊ शकतो आणि 7वा दिवस पण होऊ शकतो. सगळा सिलेबस आपण कम्प्लीट करणार आहोत. काहीच घाबरण्याचं कारण नाहीये. या नोट्स पीडीएफ मध्ये पण देणार आहेत. अजून आपल्याला अफर्मेशन बघायचे आहेत, खूप काय बघायचंय आपल्याला. नकारात्मकतेचं मेडिटेशन करायचंय, जे डीप मेडिटेशन असणार आहे. आपल्या चक्रा हिलिंगचं असणार आहे. नकारात्मकता कशी डाऊन ग्राउंडिंग करायची आणि सकारात्मकता कशी भरायची आपल्याला चक्रांद्वारे, ते मेडिटेशन असणार आहे आपलं डीप मेडिटेशन. आणि तेच तुम्हाला रोज करायचंय. 21 डेज प्रॅक्टिस करायची आहे. जरी तुम्ही रेकी लेवल 2 ला ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा ते मेडिटेशनची प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे. ओके, तर कोणाचा काही प्रश्न आहे अजून? बावीस चॅट काय काय आहेत? अर्चना कुलकर्णी आहेत का इथे? हा आहेत ना अर्चना मॅडम. मॅडम काय बोलताय मेडिटेशनचं? नाही, मी बोलले, मी विचारला प्रश्न की अच्छा, ते मेडिटेशन कसं हा ओके. हा कसं करायचं ते पण सांगणार ना असं? हो 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 मॅडम, सांगणार. ओके. पहिला व्हिडिओ बघितलात का मॅडम? नाही ना, मला नाही अटेंड करता आला. माझा नाही, ना ठीक आहे. भगवद्गीतेचा क्लास होता. भगवद्गीता पण शिकते मी, त्याचा आता 12वा अध्याय चालू आहे. तर त्यामुळे मला तो सेम वेळ असते त्याने, म्हणून मी आज तो बुडवला आणि इथे आले, कारण नो मग ते प्रॉब्लेम एकाच मॅडम. वेळेला दोन. ऐका हा तुम्ही आता बघा, भगवद्गीतेचा क्लास तर तुम्हाला ऑनलाईन भेटणार नाहीये, बरोबर ना? तुम्ही त्याचे सेशन अटेंड करू शकणार नाही एकदा का झालेला असेल तर, बरोबर की नाही? मग तो क्लास हो. अटेंड केलात तरी चालेल. आणि हा क्लास तर आपल्या युट्यूबवर व्हिडिओ मिळूनच जाणार आहे तुम्हाला, नो प्रॉब्लेम. तुम्ही तुमच्या ओके. टायमानुसार नंतर बघूच शकता ना.
हरकत नाही. बर बर फक्त चालेल उद्या चालेल. अटेंडमेंट तुम्ही घेणार असाल तर सकाळी अटेंड करा 7 वाजता शार्प. प्लीज कोणी टायमिंग मागे पुढे करू नका. आणि पहिलं तर मला प्रत्येकाने, तुम्हाला वेळ आहे आता तोपर्यंत, क्लास संपल्या प्रत्येकाने तुमचं नाव आणि ठिकाण पाठवायला विसरू नका. एक मातीचा दिवा, पाण्याचं ग्लास बाजूला घ्यायचा आहे आणि धूप स्टिक घ्यायची आहे. आणि लाईट वस्त्र म्हणजे लाईट कपडे जे काय घालाल तुम्ही ते लाईट कपडे परिधान करायचे आहेत. व्हाईट असेल तर अतिउत्तम, किंवा दुसरं कोणतं असेल तरी लाईट असू द्यात, डार्क नको असू द्यात. ठीक आहे. तर मग करूया आपण लिव्ह आता. काही प्रश्न नाहीये कोणाचा आजच्या सेशन मध्ये, ऑराच्या ह्याच्यामध्ये, किंवा जर नंतर पडला तरी आपण नंतर पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. समजलं ना मॅडम सगळ्यांना? तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष फोन केला तर चालेल का? हो चालेल ना मॅडम, हरकत नाही. ओके. फोन करा, जर मी असेन अवेलेबल तर नक्कीच तुम्हाला आन्सर करेन. किंवा जर काही असं महत्वाचं असेल तर आता लगेच करा, अदरवाईज मेसेज वगैरे करून ठेवा, मी समोरून करेन मला जेव्हा घेईन मी फोन तेव्हा. ओके. चालेल चालेल. थँक्यू सो मच. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि मला 1 तास तुम्ही एवढं शांतीने ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खरंच मॅडम खूप. एक प्रश्न आहे. हा बोला बोला बोला. आता आपण 1 तास इथे घेतो ना, त्याच्याऐवजी 2 तास नाही घेऊ शकत का? म्हणजे अजून आपलं कव्हर होईल. 2 तासामध्ये मॅडम आपल्याला 6 दिवस तर अटेंड करायचंय. 2 तासात 2 तासाचं घेतलं तर आपलं 3 दिवसामध्येच सेशन होऊन जातील. पण 2 आपले तास तुम्ही प्रश्न पण बोर आता होणार. तुम्ही पण नाही, बोर आपल्याला होणार. जे प्रश्न आता प्रत्यक्ष आपण प्रश्न आपले जे काही आपल्याला प्रश्न पडतात ते आपण विचारत एकमेकींना तुम्ही आम्हाला सांगत प्रश्नांची उत्तर देत, मग त्यात पटकन वेळ निघून जातो. हम्म. 1 तास कधी संपतो तेच कळत नाही असं ते होतंय. तर आहेच. ते तर आहेच. काय हरकत नाही मॅडम. आपण मग हवं तर सगळ्या प्रश्नांसाठी 1 तास अजून घेऊया. जर बोलले ना की आमचे खूप प्रश्न आहेत तर आपण 1 दिवस अजून घेऊया, 1 तासभर. काय हरकत नाही ना? जयश्री मॅडम आणि तुम्ही झोपा आता संध्याकाळची बॅच शांत. घेताय? आ संध्याकाळची बॅच कंटिन्यू करताय का? काय बोलताय? संध्याकाळची बॅच कंटिन्यू करताय का बंद केली? नाही बंद केली. कोण नाही ना, मग दुपारीच अटेंड करतात ना त्या अश्विनी मॅडम वगैरे. ओके. हा बंद केली. मी व्हिडिओ पाठवते. व्हिडिओ साठी कोण बोलला आता? मनीषा मॅडम बोलल्या का? व्हिडिओ तर हो तुम्ही मॅडम. पाठवाच मॅडम. हो मॅडम. ऍक्च्युली तो ना व्हिडिओ मी ग्रुपवर नाही पाठवत, पर्सनली आता तुमच्या सगळ्यांचे मला जे आता मेसेज येतील ना दीक्षा घेतायत ते, त्या लोकांना हा. पाठवते. काल जरा आपण भरपूर काय काय बोललो ना म्हणून साठी. हो चालेल. हा थँक्यू मॅडम. ओके थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.